कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं विभागीय आयुक्तांवर ताशेरे ओढले। पंचगंगा नदी प्रदूषणावर उपाय न करता आयुक्त कोल्हापूरला पर्यटनासाठीच येतात का, असा सवाल समितीनं केलाय। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जिल्हा नागरी कृती समितीनं केली आहे। पंचगंगा नदी प्रदूषणावर उपाययोजना होत नसल्यानं कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं विभागीय आयुक्तांना जोरदार सवाल केलाय। आपण कोल्हापूरला प्रशासकीय कामासाठी येता की केवळ पर्यटनासाठी, असा थेट प्रश्न समितीनं केलाय। समितीनं दिलेल्या निवेदनात वीटभट्टी नाल्यातून थेट पंचगंगा नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। या नाल्यातून औद्योगिक वसाहतीचं रासायनिक सांडपाणी तसंच मोठ्या जनावरांच्या कत्तलीनंतर टाकले जाणारे अवशेषही वाहून जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। परिणामी पंचगंगा नदीकाठच्या गावांमध्ये आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। महानगरपालिकेला केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून 74 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतरही अद्याप सांडपाणी प्रक्रिया केंद्राचं काम सुरू झालेलं नाही। महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं फक्त आश्वासनांची खैरात केली असून प्रत्यक्षात कामं झाली नाहीत, असा आरोप समितीनं केलाय। आयुक्तांनी या संदर्भात त्वरित कारवाई करावी, अन्यथा विभागीय आयुक्त कोल्हापूरला केवळ पर्यटनासाठी येतात हा समज अधिक दृढ होईल, असा इशारा समितीनं दिलाय। यावेळी अशोक पवार, रमेश मोरे, राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे, प्रकाश आमते, विनोद डुनो, प्राध्यापक शिवाजी पाटील, इंजिनियर महेश जाधव, सुनील कोंडेकर, नदी रामपाल, विकास बर्मन, पतित पाल, कांचनबाई भोसले, शहाजी नरसाळे, सचिन बडे, सना जोशी उपस्थित होते।